नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विधी लिखित भाग 9. आता यावेळेला कोण आले? वीणा स्वतःशीच पुटपुटली. हातातील मग टिपाईवर ठेवून ती दरवाजा उघडायला गेली. तिने हॉलमधून बाहेर कोण आहे ते पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. ज्वाला सिंग? अरे देवा, हा माणूस तर चांगलाच हात धुवून मागे लागला. त्यापेक्षा त्या दिवशी मदत नसते केले तर बरं झालं असतं. उगच फसले मी. पण यांना माझा ॲड्रेस कुठून मिळाला आणि यावेळेला हे इथे काय करत आहेत? वीणा वैतागून स्वतःशीच बोलली. पॅन्टच्या पॉकेटमध्ये एक हात ठेवून तो दरवाजा उघडण्याची वाट बघत होता. त्याच्यात पेशन्स नव्हतेच. कोणी त्याला असे जास्त वेळ वाट बघायला लावत नव्हते. ते त्याच्या वैतागलेल्या चेहऱ्यावर झळकत होते. राहू दे, मी दरवाजा उघडणारच नाही. स्वतःच वैतागून निघून जातील. वीणाने परत एकदा हॉलमधून त्याला पाहिले. त्याने आता वरच्यावर बेल वाजवायला सुरुवात केली आणि वीणा घाबरली. उगाच डिस्टर्ब होऊन कोणी बाहेर आले आणि अनोळखी त्या व्यक्तीला पाहिले तर तिच्याविषयी चुकीचे विचार करतील. तसेही रूम भाड्याने देताना मालकाची स्ट्रिक्ट वॉर्निंग होती, मुलांना घरात घ्यायचे नाही, कोणी मुलगा मित्राला घरी आणायचे नाही. वीणाने घाबरून दरवाजा उघडून त्याला कोणी बघायच्या आत झटक्यात घरात घेत दरवाजा लावून घेतले. तो भिंतीला टेकलेला तर ती त्याच्या अगदी जवळ उभी, काहीशी घाबरलेली, मोठे श्वास घेत उभी होती. तर विद्युत वेड्यासारखा तिला निहाळत होता. पिंक कलर ढगाळ क्रॉप टॉप, जे खांद्यावरून खाली सरकलेले, ब्लू हॉट पॅन्ट, कुरडे केस क्लचरने वर बांधलेले, काही गालावर रेंगाळणाऱ्या बटा, मेकअपचा लवलेशही नाही, नाकात नोजपिन. काय हॉट दिसत होती ती. त्याने पहिल्यांदाच तिला अशा अवतारात पाहिले होते. स्टुडिओमध्ये पूर्ण कपड्यांमध्ये पाहिले. पार्टीच्या दिवशी शॉर्ट फ्रॉक, पण आजचे लुक वेगळेच आणि प्रत्येक लुकमध्ये ते त्याला अधिकच सुंदर भासली. तुम्ही वेडे आहात का? ही वेळ आहे का कोण्या मुलीच्या फ्लॅटवर येण्याची? मॅनर्स नावाची चीज आहे की नाही तुमच्यात? वीणा अतिशय चिडून त्याला बघत होते. तिचे हलणारे ओठ, रागाने लाल झालेला चेहरा, मोठे डोळे. विद्युत गालात हसत तिला निहाळत होता. त्याने हळूच तिच्या गालावर विसावलेल्या तिच्या बटा कानामागे सारल्या. तसे वीणा शॉक होत त्याला बघू लागली. तोंडाचा आवाजलेला, पोटात अचानक गोडास आला. किती हळूवार स्पर्श होता तो. तिच्याही नकळत ती शहारली. माहीत नाही का ती त्याच्या डोळ्यात भिरभिरत्या नजरेने त्याला बघू लागली, काहीशी गोंधळलेली. नेमकं काय होतं या स्पर्शात? पहिल्यांदाच हवा हवासा वाटणारा तो स्पर्श. आता बोल, काय बोलत होतीस? तिला त्याच्यात हरवलेले बघून विद्युतने तिला बाजूला करून सोफ्यावर जाऊन बसला. तिच्या जास्त जवळ असल्याने त्याच्याही शरीरात विचित्र हालचाल जाणवली त्याला. थोडा वेळ जरी तो तिच्या जवळ थांबला असता तर कदाचित तो कंट्रोल गमावून बसला असता आणि हे त्याला नको होते. पहिलेच तिच्याकडून मिळणारा वारंवार नकार, त्यात असं काहीतरी करून आणखी प्रॉब्लेम वाढवून घ्यायचे नव्हते. तुम्ही कशाला आलात? काही काम होते का? भानावर येत वीणा त्याच्या पुढ्यात उभी, कमरेवर एक हात ठेवून डोळे बारीक करून त्याला बघू लागली. लुकिंग हॉट हां? एक डोळा मिचकावत विद्युत फ्लर्टी टोनमध्ये बोलला आणि वीणाने स्वतःला पाहिले. ती पळतच बेडरूममध्ये निघून गेली. थँक गॉड, ही आणि हिचे प्रश्न. तूच वाचव रे बाबा मला. पण काय क्यूट दिसते यार ही, असं वाटतं. विद्युत वीणाला आठवत स्वतःशीच बडबड करू लागला. पण मध्येच त्याच्या नजरेसमोर तिचे एका लयीत हलणारे गुलाबी ओठ आले आणि परत एकदा त्याच्या अंगातून वीज दौडली. कंट्रोल विद्युत, असा वेडेपणा चुकूनही करू नको, नाही तर मॅडम तुला आसपासही फिरकू देणार नाही कधी. विद्युतने स्वतःलाच फटकारले. टीपायवर ठेवलेला एक बुक त्याने उचलून बघू लागला. कादंबरी होती कुठलीशी, मराठीमध्ये लिहिलेली. त्याचा आणि मराठीचा जणू 36चा आकडा. इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी, त्यात शिक्षण विदेशातले, घरात मराठी बोलायचे, त्यामुळे मराठी भाषेचे ज्ञान तरी होते. दरवाजा उघडण्याचा आवाज आला तसे विद्युतची नजर तिच्याकडे गेली. साधासा कुर्ती पैजामा घालून आली होती ती, सोबत एक दुपट्टा. त्याला हसूच आले. आता सांगा, तुम्ही इथे काय करताय? वीणा हाताची घडी घालून त्याच्या पुढ्यात उभी झाली. काय करत आहे म्हणजे? तुला भेटायला आलो.
2 दिवस झाले तुला पाहिले नाही, विद्युत चिल स्वरात बोलला. वीणाने सुस्कारा सोडले. ती काही बोलेल त्याआधीच विद्युत भिरभिरत्या नजरेने घर न्याहाळू लागला. थोडंच सामान होते, पण मांडणी छान होती. पण मॅडमने सगळीकडे पसारा करून ठेवलेला. कुठे बुक पडून आहे, तर कुठे कपडे, कुठे पिशवी. नाईस हाऊस, विद्युत बोलला आणि वीणा भानावर आली. तिने ओशाडून भरभर पसारा आवरू लागली. विद्युत गालात हसत तिची धावपळ बघू लागला. तेव्हाच कुकरच्या शिट्टीचा आवाज कानावर पडला. ती पडतच किचनमध्ये गेली. तिचा पुरताच गोंधळ उडालेला. एवढा मोठा श्रीमंत माणूस तिच्या छोट्याशा घरात, त्यात सगळीकडे पसारा. तिला लाजच आली. गॅस बंद करून ती बाहेर आली तर तो पायावर पाय ठेवून शांत बसून होता. काही घेणार? चहा, कॉफी? फॉर्मॅलिटी म्हणून वीणाने विचारले. शेवटी त्याने तिची मदत केली होती आणि कोणाचा अपमान करणे तिच्या तत्वात बसत नव्हतेच. कॉफी चालेल. तो तर मस्तच आवरून बसला. वीणा त्याला विचित्र नजरेने बघतच राहिली. आणतेस ना? तिला एकटक बघताना पाहून भुवई उंचावून विद्युत बोलला. तशी ती पाय आपटत किचनमध्ये निघून गेली. काही वेळातच कॉफी घेऊन ती बाहेर आली. थँक्स. कॉफी मग हातात घेत विद्युत बोलला. त्याने एक सिप कॉफी घेतली तसे त्याचे तोंड वाकडेच झाले. अगदीच कडू कॉफी बनवली होती तिने. त्याच्या घरात मोठमोठी शेफ होती स्वयंपाकाला. रोजचे हॉटेलसारखे टेस्टी जेवण आणि ब्रँडेड ब्लेंड कॉफी. तरीही काही न बोलता त्याने कॉफी संपवली. वीणा हाताची चुडबुड करत उभी होती. तुम्ही सांगितले नाही? वीणाने त्याच्या हातातून मग घेतला. काय? इकडे कसं येणं झालं? वीणा वैतागून बोलली. अगं सांगितले ना पहिलेच, तुला भेटायला आलो. विद्युत तिच्याकडे रोखून बघू लागला. मग भेटले ना, आता तुम्ही जाऊ शकता, वीणा बोलली. नो, विद्युत गाल फुगवून बोलला. मग काय, आता जेवण करूनच जाणार का? वीणा चिडून बोलली. किती नखरे करत होता तो. अगदीच तिच्या नाकीनं आणले होते त्याने. तसे आयडिया वाईट नाही. काय बनवलेस जेवणात? विद्युत किचनकडे बघत बोलला आणि तिने डोक्यावर हातच मारला. घ्या, हेच बाकी राहिले होते, वीणा मनातच बडबडली. खिचडी खाणार तुम्ही? बत्तीसी दाखवत वीणा बोलली. ओके, मग घेऊन ये ना, गरम गरम छान लागते, विद्युत बोलला. तसे वीणाला चक्कर यायचे तेवढे बाकी होते. तुम्ही खरंच खिचडी खाणार? वीणा डोळे मोठे करून त्याला बघू लागली. का? मी नाही खाऊ शकत? तोही तिच्या डोळ्यात बघू लागला. तसं नाही, पण म्हणजे वीणाला काय बोलावे कळलेच नाही. ती तिच्याच विचारात किचनमध्ये निघून गेली. हे खरंच खाणार का खिचडी? प्लेटमध्ये खिचडी वाढून घेत वीणा स्वतःशीच विचार करू लागली. सोबत तिने मस्त आचार, पापड, वरून तुपाची धार सोडली. बिचारी एकटीच असल्याने स्वतःपुरती खिचडी बनवली होती. त्यात हे विचित्र बिनबुलाय मेहमान, वरून त्याची विचित्र डिमांड. जसे की मनच बनवून आला होता तिच्यासोबत जेवण्याचा. वीणा प्लेट घेऊन बाहेर आली तर विद्युत फोनवर कोणाशी तरी बोलत होता. हात पॅन्टच्या पॉकेटमध्ये आणि मोजके पण तेवढेच कठोर शब्द. चेहऱ्यावर तेज, नेहमीचे स्माईललेस थंड भाव. खडूस, साऱ्या जगाशी तिरकस बोलतो, शब्द तर विकत घेतल्यासारखे जपून वापर करतो, पण माझ्याशी कसं काय एवढं फ्री बोलतो कळत नाही. वीणाच्या मनात प्रश्न उभे झाले. फोनवर बोलून झाले तसे विद्युत मागे वळला तसे त्याची नजर वीणावर पडली. तो हसतच सोफ्यावर बसला. तिने त्याच्या पुढ्यात प्लेट ठेवली. तो विचित्र नजरेने प्लेट बघू लागला. कॉफी मागली ती कडू होती. आता खिचडी कशी असेल विचार करत त्याने आवंडा गिळला. वीणा चुडबुड करत त्याच्याकडेच बघत होती. म्हणजे खिचडी आणि तो, तिला खरंच लाज वाटत होती. ती तर रागात उपहासात्मक बोलून गेली, पण त्याने सिरियसली ऑफर स्वीकारली. सर, तो अजूनही प्लेटकडेच बघत आहे पाहून वीणाने त्याला आवाज दिले. त्याने नजरेनेच बोल असे खुणावले.
तुम्ही खिचडी राहू द्या, मी दुसरं काहीतरी बनवते. वीणा बोलली तसे तो तिला बघतच राहिला. त्याचा तर तिच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता. ती त्याच्यासाठी स्पेशल जेवण बनवणार विचार करूनच पोटात गुदगुल्या झाल्या. पण तो तिला त्रास कसे देणार? नको, मी खिचडी खातो. बरं, तुझी प्लेट कुठे आहे? त्याने विचारले. तशी वीणा शांत झाली. त्याला कळले तिने सगळं त्याला वाढले होते. वाईट वाटले त्याला. तो तर फक्त तिला बघायला आला होता, पण त्याने तर तिच्या जेवणावरही हक्क दाखवले. सीट हिअर. विद्युतने त्याच्या शेजारी बसायला खुणावले. नको सर, मी इथेच ठीक आहे, मीना गडबडून बोलली. पण त्याने झटक्यात तिचे हात पकडून त्याच्या शेजारी बसवले. मला एकट्याला जेवण जात नाही. बोलतच त्याने खिचडीचे स्पून तिच्या ओठासमोर पकडले. ती भारावून त्याला बघू लागली. एवढा हक्क, एवढी काळजी आजवर कोणीच दाखवली नव्हती. तिचे डोळे भरून आले. तिच्याही नकळत तिने घास खाऊन घेतला. तो तिलाच बघत होता. तिच्या डोळ्यात अमाप दुःख, एक खाली पण जाणवत होते. नेमकी कशी आहे ही? घडीच चिडते, घडीच रडते, आणि हे खाली पण का? त्याच्याही नकळत त्याने तिचे डोळे पुसले. तो एकटक तिच्या डोळ्यात बघत होता, तर ती भारावून त्याला. माहीत नाही का विचित्र शांतता वाटत होती त्याच्या असण्याने. एक भक्कम आधार वाटून गेला तिला. अगदी स्वप्नवत डोळे उघडावे आणि सगळं गायब, असेच तर आयुष्य होते तिचे, अगदी स्वप्नवत. पण तिला थोडकेच का असेना, पण हे क्षण जगावेसे वाटले. माहीत होते ती या सगळ्याच्या लायक नाही. मनात डोक्यात सगळं फिट होते, पण ती सध्या लालची झाली होती. तिला मनापासून भरभरून जगावेसे वाटले. अशी काळजी कदाचित कोणी घेणार नव्हतेच. वरच्यावर हुंदके दाटून येत होते. कसेबसे डोळ्यातील पाणी डोळ्यात अडवत ती बसून होती. त्याने एक एक करून तिला जेवण भरवले. हळूच एक स्पून त्यानेही खाऊन घेतला. येतो मी, काळजी घे तुझी, चल बाय, बोलून त्याने तिच्या कपाळावर किस केले. आपसूक तिचे डोळे मिटल्या गेले. वाटून गेले त्याला थांबावे, पण मजबूर ती मन मारून त्याला जाताना बघत राहिली. रूममध्ये येत तिने स्वतःला बेडवर झोकून दिले. आतापर्यंत रोखून धरलेले अश्रूचा बांध फुटला आणि ती उशीमध्ये तोंड खुपसून हमसून हमसून रडायला लागली. एक हात बेडवर जोरजोरात मारत होते, जणू ती तिच्या नशिबाला मारत असावी. का? तीच का? विद्युत घरी पोहोचला तेव्हा बरीच रात्र झाली होती. सगळे त्यांच्या रूममध्ये होते. झपाझप पावले टाकत तो त्याच्या रूममध्ये गेला. आता तर त्याची जेवणाची इच्छाच नव्हती. आजवर जगातील बेस्ट टेस्टी डिशेस त्याने टेस्ट केले होते, पण आजची खिचडी काही औरच. अजूनही खिचडीची चव जिभेवर रेंगाळत होती. तिचा स्पर्श, तिचे एकटक बघणे, तिचे रागावणे, तिचे गोंधळणे सगळं नजरेसमोर फेर धरू लागले. तो तिच्याच विचारात कधी झोपी गेला त्यालाही कळले नाही. सकाळी विद्युत आवरून खाली आला तर सगळे डायनिंग भोवती बसले होते. तोही शांतपणे त्याच्या खुर्चीवर बसला. गुड मॉर्निंग आई बाबा. विद्युतने कधी नव्हे ते स्वतः त्याच्या आईबाबाला ग्रीट केले तसे ओजस आई बाबा वाजून त्याच्याकडे बघू लागले. पण तो नेहमीप्रमाणे शांत, निर्विकार. स्वतः त्याचा नाश्ता वाढून घेत काही न बोलता खाऊ लागला. त्याचे तर या तिघांकडे लक्षच गेले नाही. विद्युत, भानावर येत वामिनीने त्याला आवाज दिले. तसे नाश्ता करण्यात बिझी असलेला तो वैतागून त्यांना बघू लागला. तुझ्याशी थोडं बोलायचे होते. त्याच्या एक्सप्रेशनकडे दुर्लक्ष करत वामिनी बोलल्या. आम्ही तुझ्यासाठी एक मुलगी पाहिली, वामिनी बोलल्या. तसे विद्युत आश्चर्याने त्यांना बघू लागला. का? ज्यूसचा ग्लास तोंडाला लावत विद्युत बोलला. का म्हणजे काय? तू 33चा झालास, आणखी किती दिवस बिना लग्नाचा राहणार आहेस? आता मला सोनमुख बघायचे, नातवंड बघायची, वामिनी बोलल्या. तसे तो खाली नजरेने त्यांना बघू लागला. आई, कोण आहे ती मुलगी? विद्युतचा शून्य रिस्पॉन्स बघून ओजसनेच विचारले. ते आपली शनाया. वामिनी विद्युतचे एक्सप्रेशन निहाळू लागली. तो कपाळावर आठ्या पाडत त्यांना बघत होता. काय? शनाया? आई, तू वेडी आहेस का? ओजस मात्र चिडला. तुला चिडायला काय झाले? शनाया चांगली मुलगी आहे. आपण लहानपणापासून तिला ओळखतो. सुंदर आहे, आणि मेन म्हणजे ती विद्युतला पसंत करते, आणि कदाचित विद्युतही, वामिनी बोलल्या.
मी तिला पसंत करत नाही, विद्युत निर्विकार बोलला. हो ना, भाई तिला कसे पसंत करू शकतो? त्याची तर गर्लफ्रेंड आहे, जिच्याशी भाई बोलतो, हसतो. अखिल त्याच्याच नादात बोलून गेला आणि वामिनी, त्याचे बाबा कुलदीप आश्चर्याने त्याला बघू लागले तर विद्युत रोखून ओजसला. पण लगेच वीणाचा क्यूटचा चेहरा नजरेसमोर आला आणि खरंच त्याच्या ओठावर हसू फुलले. आई बाबा तर डोळे मोठे करून त्याला बघत होते. बघा बघा कसा हसतोय, शॉक झालात ना? मीही असाच शॉक होतो. आणि आई एवढंच नाही, दिवसातून मोजके शब्द बोलणारा माझा भाई तिच्याशी भरभरून बोलतो. ओजस खुश होत बोलला. काय? हे खरं आहे विद्युत? कोण आहे ती मुलगी? वामिनी तर नुसतं ऐकूनच खुश झाल्या. म्हणजे त्यांचा मुलगा नॉर्मल होत होता. कित्येक वर्षापासून त्या हे बघायला आसुसल्या होत्या. लहानपणापासून विद्युतचा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम होता. त्याला लोकांमध्ये बसायला उठायला आवडायचे नाही. एकांत प्रिय व्यक्ती. असे नाही की तो रूढ होता, पण त्याला कोणाशी बोलण्याची इच्छाच व्हायची नाही. एवढा बिझनेस सांभाळायचा, पण फक्त कामाचे तेवढे बोलणार, तेही बोलताना त्याला कम्फर्ट वाटले तरच, नाहीतर त्याचा सेक्रेटरी सगळं सांभाळून घ्यायचा. आसपास फक्त जवळच्या लोकांना सहन करू शकत होता तो. आणि हेच कारण होते तो मीडियासमोर कधी यायचा नाही. त्याने त्याची आयडेंटिटी कधी रिव्हील केली नाही. जगभर नाव असलेला विद्युत रत्न पारखी त्याला खऱ्या रूपात कोणी पाहिलेच नव्हते, शिवाय त्याच्या जवळच्या माणसांच्या. अनोळखी लोकांमध्ये वावरताना एकतर चेहऱ्यावर मास्क तर कधी वेषांतर करायचा. ठीक आहे, तुला आवडते ना ती, पण तुला माझी अट माहीत आहे ना? तिची पत्रिका दे मला. मी शनायाची पत्रिकासोबत त्या मुलीची पण पत्रिका गुरुजींना दाखवते. वामिनी त्याच्याकडे अपेक्षेने बघू लागल्या. मी करतो अरेंज. विद्युत एवढंच काय ते बोलून निघून गेला. चेहरा काहीसा उतरलेला, उगाच अस्वस्थ वाटले. जर पत्रिका नाही मॅच झाली तर काय? मी कधी लग्नच नाही करणार. वीणा नाही तर कोणीच नाही. कार ड्राईव्ह करत विद्युत विचार करतच त्याच्या ऑफिसच्या दिशेने निघाला. ओजस, तुला माहीत आहे का ती मुलगी कोण आहे? कशी आहे? सुंदर आहे का? विद्युतच्या ऑफिसची आहे की कोणी नवीन हिरोईन मॉडेल? विद्युतला आवडली म्हणजे नक्कीच काहीतरी स्पेशल असणार तिच्यात, वामिनी विचारू लागल्या. ते तर मलाही नाही माहीत आई, पण लवकरच मी शोधून काढेन ती कोण आहे, ओजस बोलला. तसे वामिनी हिरमुसल्या. वामिनी, मी काय म्हणतो, ते पत्रिकेचं बाजूला नाही का ठेवू शकत? आपल्या मुलाची खुशी महत्त्वाची. बघ ना, आज किती वर्षांनी तो हसला. ती मुलगी आपल्या घरी आली तर कदाचित माणसात रोडायलाही शिकेल. नेहमी काय ते स्वतःला मास्कच्या मागे लपवून ठेवतो, नाहीतर रूप बदलून वावरत असतो. बाबा कुलदीप विद्युतच्या काळजीने बोलले. त्यावर वामिनी शांत झाल्या. कुलदीप बोलत होते ते खरं असले तरी त्यांची निष्ठा होती, ती कशी सुटणार? मनोमन त्याने पत्रिका जोडवण्याचा, नाही जुळली तर काही उपाय सगळं करण्याचा निश्चय केले होते. आज वीणाच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा दिवस. आजपासून तिचे शूटिंग सुरू होणार होते. मनात आनंद तर होतेच, पण भीतीही तेवढीच. असं नाही की कधी तिने कॅमेरा फेस केला नव्हता, पण ते डान्स शो होते आणि डान्स तिची आराधना. पण ॲक्टिंग ती कुठे शिकली नाही की तसा बॅकग्राऊंड. तरीही कसे तरी ऑडिशन पास झाली. ऑडिशनमध्ये एखादे एक्सप्रेशन मिस झाले तरी चालेल, पण फिल्ममध्ये नाही. सेकंड लीड म्हणजे तिचा पहिलाच निगेटिव्ह रोल. एखाद्या पॉझिटिव्ह रोलला जेवढे महत्त्व, त्याहून जास्त निगेटिव्ह रोल जेवढे स्ट्रॉंग भारदस्त, तेवढीच मूवी सक्सेस होत असते. आणि त्या निगेटिव्ह रोल करण्याच्या व्यक्तीचा करिअर सेट. विचार करतच वीणा मंदिराच्या पायऱ्या चढू लागली. तब्बल 10-15 वर्षांनी तिने मंदिरात पाय ठेवले होते. मंदिरातील घंटा वाजवून समोर देवाच्या मूर्तीला ते डोळे भरून बघू लागले. आज नवल वाटले असेल ना तुला, मी इकडे कशी भटकले, पण आज खरंच मनापासून तुझे आभार मानायची इच्छा झाली. माझ्यासाठी तर वहिनीसाहेबांचा दर्जा तुझ्याहून कायम मोठाच असेल, पण वहिनीसाहेब माझ्या आयुष्यात आल्या ते तुझ्यामुळे, हे मी मान्य करते. त्या माझ्या आयुष्यात आल्या आणि सगळं समीकरण बदलले. आज माझा बर्थडे. नेहमीच चिड यायची मला या दिवसाची, पण आज खुश आहे मी.
मी तुझ्याकडे कुठलीही मोठी डिमांड घेऊन नाही आले, फक्त आलेल्या परिस्थितीला सामोरे जायची हिंमत दे. मेहनतीमध्ये कुठेच कमी पडू देऊ नकोस, एवढंच काय ते तुझ्याकडे मागणं. खूप खूप धन्यवाद, येते मी, बोलून वीणाने घंटा वाजवली. खूप प्रसन्न वाटत होते तिला. एक वार महादेवाच्या मूर्तीला पाहिले आणि मंदिरातून बाहेर पडली. तिच्याच नादात ती भरभर पायऱ्या उतरू लागली की समोरून येणाऱ्या एका स्त्रीला धडकली. त्या स्त्रीच्या हातातील आरतीचे ताट खाली पडले. त्यांचा आवाज पूर्ण वातावरणात घुमला. ती स्त्री खाली पडणार त्याआधीच वीणाने त्यांचे हात पकडले. त्या भेदरून पायरीवरून खाली घरंगडत जाणाऱ्या तांब्याला बघू लागल्या. चेहऱ्यावरचा रंग उडाला. वीणाने आधार देत त्यांना एका पायरीवर बसवले. बॅगमधील पाण्याची बॉटल काढून त्यांच्या ओठाला लावले. त्यांनीही गटगट पिऊन घेतले. आंटी, तुम्ही ठीक आहात? वीणा जरासी घाबरूनच बोलली. तिचेही हार्टबीट वाढले होते. कुठे शुभ कार्यासाठी आलेली ती आज नकळत तिच्याच हातून काहीतरी अशुभ होणार होते ते टळले. त्याची नजर तिच्यावर पडली तसे त्या काही क्षण बघतच राहिल्या. सॉरी आंटी, माझे लक्ष नव्हते, वीणा बोलली. खरे तर थँक्यू, चूक माझी होती. अचानक चक्कर आल्यासारखे झाले आणि आधार बघत होते तर तू मध्ये आलीस आणि हे सगळं झाले. बरं, तू ठीक आहेस ना? त्या काहीसे गालात हसत बोलल्या. वीणाने हसून होकार भरला. बरं आंटी, येते मी, काळजी घ्या, वीणा बोलून तिथून जाऊ लागली. बेटा, आज माझ्या मुलीचा बर्थडे आहे, घरी पार्टी आहे, तू नक्की ये, त्या उभ्या होत बोलल्या. पण आंटी, मी कसे? वीणाला विचित्रच वाटले. ते मला काही माहीत नाही. मला आंटी बोलतेस ना, मग माझ्यासाठी नक्की ये. हा माझा ॲड्रेस. संध्याकाळी पार्टी आहे. बरं बेटा, तुझे नाव तर सांगितलेच नाहीस, त्या हसून बोलल्या. वीणा काही क्षण बघतच राहिले त्यांना. किती प्रेमळ चेहरा, आपुलकी होती त्यांच्या नजरेत, बोलण्यात. वीणा, गालात हसत तिने सांगितले. मग येशील ना वीणा? असं समज तुझ्या आईने तुला घरी बोलावले, येशील ना? त्या बोलल्या तशी वीणा स्तब्ध झाली. आई? नकळत डोळे भरून आले. तिने हसतच होकार भरला. त्यांचा निरोप घेऊन ती निघून गेली. त्या तिच्या पाठमोऱ्या देहाकडे बघतच राहिल्या. किती सुंदर आहे ही, अगदीच निरागस. अशाच एका मुलीची इच्छा होती माझी. पण असो, बोलून त्या वर मंदिरात निघून गेल्या. दर्शन घेऊन त्या मंदिराच्या परिसरात असलेल्या एका झोपडीवजा घराच्या दिशेने निघून गेल्या. मानसी, अगं किती उशीर, वामिनी घाईने त्यांच्याजवळ आल्या. अगं ते दर्शन घेत होते, आज शनायाचा बर्थडे आहे, तिच्यासाठी पूजा केली, मानसी बोलल्या. अच्छा, बरं चल आत, बाबा ध्यान साधनेतून उठतील आता, वामिनी बोलल्या. तसे दोघीही आत निघून गेल्या. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.